नमस्कार. सेंट्रल गव्हर्नमेंटचे अतिशय महत्त्वाच्या वेबसाईट बद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. सो पीएम इंटर्नशिप ही मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स यांच्या माध्यमातून एक इंटर्नशिपची स्कीम आहे, ज्यामध्ये भारतातील कुठल्याही व्यक्तीला म्हणजे स्टुडंटला यात पार्टिसिपेशन करता येणार आहे. यासाठी महत्त्वाच्या काही अटी आहेत. त्या अटी आपल्याला गाईडलाईन्स या टॅबमध्ये इथे दिसणार आहेत किंवा मॅन्युअल्स या टॅबलाईनमधनं आपण बघणार आहोत. सो आजच्या व्हिडिओमध्ये या पीएम इंटर्नशिप पोर्टलचा पूर्ण ओव्हरव्ह्यू आपण घेणार आहोत. कशा पद्धतीने हे पोर्टल आहे, कुठल्या टॅब्स या पोर्टलमध्ये आहे आणि माहिती आपल्याला कशी या पोर्टलवरनं घेता येईल. सो सर्वात अगोदर आपल्याला या वेबसाईटवर येण्यासाठी याची लिंक माहिती असणं गरजेचं आहे. ती आहे pminternship.mca.gov.in. या वेबसाईटला आल्यानंतर अशा पद्धतीचं होमपेज आपल्याला इथे दिसणार आहे. होमपेजवर उजव्या हाताला इथे लॉग इन आणि रजिस्टर, तुम्ही पहिल्यांदाच या पोर्टलला व्हिजिट करत असाल तर तुम्हाला रजिस्टर या पोर्टलला व्हावं लागेल, रजिस्ट्रेशन करावं लागेल. आणि तुमच्याकडे ऑलरेडी युजर आय डी पासवर्ड असेल तर तुम्ही लॉग इन करून तुमचं अकाउंट इथे ओपन करू शकता. सो होम या टॅब इथे दिलेले आहे. त्यानंतर गाईडलाईन्स या टॅब दिलेला आहे. गाईडलाईन्सवर क्लिक केल्यानंतर पार्टनर कंपनीज त्यांची प्रोफाइलिंग इथे दिलेली आहे. गाईडलाईन्समध्ये इंग्लिश आणि हिंदीमधनं गाईडलाईन्स इथे दिलेल्या आहेत. मॅन्युअल्स इथे दिलेलं आहे. गाईडलाईन्सचे व्हिडिओ आहेत, गॅलरी आहेत, बेनिफिट आहेत. मोबाईल ॲपसुद्धा या पोर्टलचं आहे, जे तुम्हाला प्ले स्टोअरवरनं डाउनलोड करता येणार आहे. त्याचबरोबर तुम्ही खाली स्क्रोल केल्यानंतर पेड इंटर्नशिप इन टॉप कंपनीज इथे आपण पाहू शकतो. टॉप कंपनीज ज्या आहेत, लोढा ग्रुप आहे, हिरा ग्रुप आहे, SBI जनरल इन्शुरन्स आहे, कोटक महिंद्रा बँक आहे, एयू स्मॉल फायनान्स बँक आहे. तर अशा टॉपमोस्ट कंपन्यांची इंटर्नशिपची ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला या पोर्टलवरनं बघता येणार आहे. त्याचबरोबर आपण कुठल्या स्टेटमधून इंटर्नशिप शोधत आहात तर त्या पद्धतीने स्टेट वाईज सुद्धा इथे फिल्टर्स तुम्हाला लावता येणार आहेत. तुम्ही महाराष्ट्र इथे सिलेक्ट केल्यानंतर फक्त महाराष्ट्रामधील इंटर्नशिपच्या ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला इथे दिसणार आहेत. एक्सप्लोर मोर केल्यानंतर तुम्हाला पूर्ण इंटर्नशिपच्या ऑपॉर्च्युनिटी यात दिसणार आहेत. त्याचबरोबर तुम्ही डिस्ट्रिक्टचं फिल्टर सुद्धा इथे लावू शकतात. फॉर एक्झाम्पल तुम्ही पुण्यात असाल किंवा नाशिकमध्ये असाल तर डिस्ट्रिक्ट पुणे सिलेक्ट केल्यानंतर पुण्यामध्ये सध्या किती इंटर्नशिप लाईव्ह आहेत ते इथे तुम्ही चेक करू शकतात. सगळ्यात महत्त्वाची या पोर्टलची जी बाब आहे ती म्हणजे तुमचं लोकेशन इथे कॅप्चर्ड केलं जातं. तुम्ही लॅपटॉप किंवा मोबाईलमधनं लॉग इन करत असाल तर तुमचं लोकेशनचं ॲक्सेस हे पोर्टल मागतं. आणि फॉर एक्झाम्पल तुम्ही नाशिकमधनं करत असाल तर नाशिकचा आजूबाजूचा इंटर्नशिपच्या ऑपॉर्च्युनिटी ते तुम्हाला शो करतं. किंवा तुम्ही नाशिकमध्ये असून जर पुण्याच्या तुम्ही सर्च करत असाल तर ती इंटर्नशिप किती किलोमीटर्स आहे तुमच्या त्या लोकेशनपासून, तर ते लोकेशन कॅल्क्युलेट करून तुम्हाला त्या इंटर्नशिपच्या समोर ते देतं. सो खाली स्क्रोल केल्यानंतर पूर्ण माहिती तुम्हाला डॅशबोर्ड या पोर्टलचा दिसणार आहे. टोटल 43,502 इंटर्नशिपच्या ऑपॉर्च्युनिटी सध्या या पोर्टलवर अवेलेबल आहेत. 22 सेक्टरमध्ये या इंटर्नशिप करण्याच्या ऑपॉर्च्युनिटी आहेत. 36 स्टेट्स अँड UTमध्ये ही ऑपॉर्च्युनिटी अवेलेबल आहे. 616 डिस्ट्रिक्टमध्ये सध्या इंटर्नशिप तुम्हाला करता येणार आहे. आणि 6 क्वालिफिकेशन्सची रिक्वायरमेंट या इंटर्नशिपसाठी सध्या आहे. सो अशा पद्धतीचं हे पोर्टल आहे, ज्या पोर्टलच्या मदतीने डिग्री कंप्लीट झाल्यानंतर तुम्ही या इंटर्नशिपचा लाभ घेऊ शकतात. इथे सक्सेस स्टोरीज सुद्धा दिलेल्या आहेत, जे कॅन्डिडेट यांनी पहिल्या फेजमध्ये इंटर्नशिपचा प्रोग्राम इथे कंप्लीट केलेला आहे. आणि तुम्हाला इंटर्नशिप कंप्लीट केल्यानंतर त्या कंपनीकडनं एक सर्टिफिकेशन सुद्धा तुम्हाला दिलं जातं, जे सर्टिफिकेशन प्रॅक्टिकली तुम्हाला तुमच्या रिअल जॉबसाठी किंवा रिअल कॉर्पोरेट क्षेत्रासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. कारण गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्सचं ते सर्टिफिकेशन इंटर्नशिपचं तुम्हाला
इथे प्राप्त होतं ते दिलं जातं. सो अशा पद्धतीची ही वेबसाईट आहे. या वेबसाईटवरची माहिती अतिशय महत्त्वाची आहे आणि तुम्ही या वेबसाईटवर अप्लाय करून इंटर्नशिपसाठी तुमचं रजिस्ट्रेशन तुम्ही करू शकता. सेक्टर वाईज सुद्धा तुम्ही सर्च करू शकता. तिथे सेक्टर्स ऑप्शन दिलेले आहेत. तुम्ही ज्या क्षेत्रात डिग्री केली असेल, बीकॉम केलं असेल तर तुम्ही बँकिंग क्षेत्रासाठी शोधू शकता. आय टीमध्ये तुम्ही केलं असेल तर IT सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आहे. सिव्हिल केलं असेल तर इन्फ्रास्ट्रक्चर आणि कन्स्ट्रक्शनचं आहे. फील्ड तुम्ही बघत असाल तर ॲडमिनिस्ट्रेशन आहे, बिझनेस डेव्हलपमेंट आहे, कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट आहे, कॉर्पोरेट लॉ आहे, डिस्ट्रीब्युशन, फायनान्स, अकाउंटिंग. सो तुमच्या प्रोफाईल वाईज सुद्धा इथे ह्या टॅब दिलेल्या आहेत आणि त्या टॅबच्या पद्धतीने तुम्हाला सॉर्ट करून ही वेबसाईट इथे त्या ॲड शो करणार आहे इंटर्नशिपचा. सो सर्वांना ऑल द बेस्ट. या संधीचा नक्की फायदा घ्या. महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ज्या पद्धतीने राबवली जाते तशाच पद्धतीने ही PM इंटर्नशिप योजना सुद्धा राबवली जाते. ही इंटर्नशिप आहे, हे फुल टाईम जॉब नाही. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. तुम्हाला अनुभव मिळावा यासाठी या अशा स्कीम इम्प्लिमेंट केल्या जातात. थँक्यू. धन्यवाद. जय हिंद.